श्री स्वामी समर्थ श्री अधिक मास महात्म्य अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. नमो वैकुंठीचा राया. नमो विठ्ठल सदया. तुझ्या लागून या पाया भावभक्ती पूजितो. तू उभा विटेवरी कर ठेवणी कटीवरी. निज भक्ता करविसी पार हा भवसागरू. आम्ही लेकरे तुझे दीन गंजलो पाही प्रपंचान. क्लेश दुःख तापान जीव आमचा तळमळे. मायन उपेक्षी लेकरू तैसे जगा तू जगदेश्वरू. उपेक्षिता दया सागरू ब्रेद तुझे मोडेल. माझे मस्तके ठेवून हात मज अनाथ करीस नाथ. पुरवावा मनीचा हित हा ग्रंथ पूर्तीचा. आता तुम्ही श्रोते जण एकाग्र करून तुमचे मन शुद्ध भाव मनी धरून श्रवणी सादर होईजे. दृढ भावे करिता श्रवण पापांचे होय सहज दहन. जे न करीती श्रवण ग्रंथ ते संकष्टी पडतात. हा वाक्याचे प्रमाण पटेल ऐसे ऐका कथन. स्नान ध्यान पूजा श्रवण उपेक्षित काय दशा. ही विषयीची एक कथा सांगतो मी ऐका आता. विनम्र असावा सदा माता गुरु ग्रंथराज ते. पूर्वी हा पृथ्वीवरती वीरबाहू नामे नृपती होऊन गेला. धार्मिक व्रती उदार आणि प्रतापी. तो नृप ऐश्वर्य संपन्न पुत्रवत पाळी प्रजाजन. दक्ष प्रजेचे कल्याण करावयास दैव तो. धर्माचा तो रक्षक निज प्रजेचा पालक. राज्याचा तो संरक्षक सदाचारी सद्गुणी. आयशा नृपांची रूपवती भार्या होती यशोमती. राये तिजवरी करी प्रीती मनापासून सर्वदा. वीरबाहूचा प्रधान रूपवान अनगुणवान. धर्मनिष्ठा पुण्यवान चतुर राजकारणी. राज्यभार नेटका चालवी. सकलासी प्रेमी वागवी. राजवैभवा वाढवी राजलौकिक. राजपत्नी होती यशोमती. तिने भ्रष्टली राजमती. तो भळला रूपावरती मोहगर्तीत सापडे. राजभार्या ती रूपवान. आवडे तिला वस्त्रभूषण. छान छौकीचे जीवन नावडे कधी परमार्थ. सदा सर्वदा विषयासक्त. दान धर्म ना करी किंचित. तिने चाळवले राजचित्त. आधीने केला स्वमुष्टी. राजपुरोहित सांगून दमले. तिने कधी ना दान दिले अथवा भजन पूजन केले. काही सत्कर्म न करी. वीरबाहू राजाप्रती ते 2 पुत्र लाभले होते. सुबाहू शतबाहू नाम त्याते. दोघेही रूपवान ते. रूपवान गुणवान परी. श्रद्धा भक्ती नाही अंतरी. दोघी पुत्र ही माते परी. होते पहा नास्तिक. 3 वर्षांनी तो आला अधिक मास अति भला. तेव्हा प्रधान पत्नी राणीला येऊन झाली सांगती. म्हणे स्वामिनी तुझे स्मरण. होता उतावीळ झाले मन. तुझे घेना सदर्शन चित्त माझे आतुर. आम्हास तुम्ही राजा राणी जैशी शिव आणि भवानी. नारायण आणि नारायणी देव देवता रूपते. तुमचे घेना सदर्शन सदैव आतुर आमचे मन. दर्शने तुमच्या समाधान होत असे आम्हास. प्रधान भार्या ही रूपवान. गुण सौंदर्याची खान. भाविक भक्त श्रद्धावान. तेजा अनुपम्य मुखासी. यशोमतीने तिला सादर बैसविले निज मंचकावर. राणी तिच्या मुखावर तेज पाहे अलौकिक. ते तेज नव्हते अलंकाराचे. ते तेज नव्हते रूपाचे. ते तेज नव्हते वैभवाचे. सात्विक तेज ते होते. रूप तेज मुखावर. नैनी करुणेचा सागर. भगवत नाम ओठावर. मूर्ती सात्विक सद्गुणी. प्रधान भार्याची तेज पाहुणी शंकित होई राणीचे मन. ती म्हणे ही कसली खून आहे ते मजना कळे. तव प्रधान भार्या म्हणे राणीस चालू झाला बग मलमास. ये मासी करता स्नान दानास. पुण्य लाभ ते बहु. या मलमासाची ख्याती अलौकिक ती आहे मोठी. प्रत्यक्ष पुरुषोत्तमे या प्रती आहे दिले वरदान. ये मासी आचरावे दान धर्म पुण्य जोडावे. तीर्थाटन करून यावे देवदर्शन घेऊन. अगाध असे महिमान पुन्हा नाही येतील येसे क्षण. म्हणून तातडी करून करू काही परमार्थ. राजवैभव सौभाग्यपुत्र असती जरी नये अपू ना प्राप्त. तरी आठवावा भगवंत दाता जो या सर्वांचा. आपण जरी मनी योजावे दान धर्म काही करावे. तरी पतीने नाही म्हणावे ऐसेही नाग हे घडे. म्हणून सकल सौख्यदाता आटू त्या भगवंता. जो निवारी बहुभय चिंता नेई पहिलं तिरी. मलमासाची थोर पर्वणी आपण घेऊया साधुनी. पदरी पुण्य ठेव जोडुनी. जन्म लावू सार्थकी. प्रधान भार्येचे हे वचन ऐकून राणी ती लागून. काय बोलले ते ध्यान देव न आता श्रवण करावे. हवे कशाला स्नानदान. हवे कशाला गाठी पुण्य. आपण हे वैभव भोगून राहू सुखे आनंदे.
दान देतात तो द्रव्यनाश, शीतल स्नान नको अंगास, तव करुणी हा देहास, व्रता सांग जिजवावे. देव तरी तो का पुजावा, काय तयास वर मागावं, पती पुत्र आणि वैभव काय कमी ती सांग. ह्याचा तुटडा ज्याच्याकडे त्याने जावे भगवंताकडे. सर्व असता आपणाकडे उगा का ते शिनावे, दान धर्म करीती जन तेही शेवटी पावती रमण. मरण स्वर्गी सन्मान नरकी जाचन, काय होय कुणाकडे. बरे ही तर उद्याची बात, तरी आज काही कष्ट कोण पाहिले काय भविष्यात. आज शिनावे का वृथा, उघाची शरीरास कष्ट देता, सौंदर्यास येईल कुरूपता. नृपते होईल जवळ करिता, जरी मला ते पाही. पतीच्या मनातून उतरावे, त्याने दृष्टी आड करावे, मग ते काय ते गे साधावे. कटाटोप कशाला, प्रीती आमाक उभयतांची, एकमेकावर असता याची गरज काय. या देवधर्माची काय मागो कुणाकडे, जो दारिद्र्याने असे पिढीला. आधी व्याधीने ग्रासीला, दुःखी कष्टी तो झाला, त्याने देवास पूजावे. द्रव्य नाही ज्याच्या गाठी, अन्न नाही पोटासाठी, वस्त्र न अंग लज्जेसाठी, त्याने भीक मागावी. मजन कशाची ही वनवा, मग देव तो का आठवावा. उपास तापास का करावा, सांग नागे यामिनी. वस्त्र अन्न आणि निवारे प्रत्येकास द्यावे बरे, ते तर देवाचेच काम करे. त्यात विशेष ते काय, सुख दुःख वैभव पाही, लोक जे का मिळे तेही. दैवाने देवाने नाही, ज्ञात का ते तुझ नसे. म्हणून ते पूजा व्रत मज न वाटे, पाहे उचित आहे ते सुख भोगू मस्त. पुढे पाहू हरिकथा, ऐसे ऐकून राणीचे बोल. प्रधान भार्या गुणवंती सकल, दुःखित झाली मन विवळ, तिचे पहा झाले गुणवंतीचे अमृतवाणी. राणीने टाकले झिडकारुनी, वरी अवहेलना करुनी, नाकी मुरडली व्रता ते. श्रवणी पडिले अमृतवचन, तरी मानिले तृणासमान. जैसा अमृतकुंभ नेऊन ओतावा उकिरड्यास, गुणवंती मनी विचार करी, उपदेश न द्यावा कोणापरी. नमस्कारून आला घरी प्रधान भार्या निघून, स्वग्रही येता परतून. अधिक मास तो पाहून, व्रतारंभ केला तिनं स्नानदान पूजेचा. तिकडे राणी यशोमती, सुख भोग भोगे अति, तो एके दिनी अवचिती. ज्वर भरला अंगात तिजवरी कोपला नारायण, ज्वराचे वाढले प्रमाण. ज्वर शरीरे झाले शीन, राणी झाली विकलांग. अंगीचा ज्वर तो वाढला, प्राण कासावीस झाला. वार्ता पोचली नगराला, समाचार आले जन. प्रधान भार्या असता व्रतस्थ, तिला ही वार्ता झाली श्रुत. ती लगबगे आली तेथ यशोमतीस पाहावया. तिने समजाविले पुत्रा ते, धीर ही दिला वीरबाहुते. आणि यशोमती समीपते येती झाले जे दवा. उभय होता दृष्टी भेट, दुःखी झाले गुणवंती. मनात म्हणे देवा हे राणीप्रती, काय दुःखी दिलेस बा. दोघीही असता रूपवान, दोघीच्या अवस्था त्या भिन्न. एकीचे मुखी हास्य प्रधान, दुजी दिसे सुकलेली वदनपुष्प गुणवंतीचे. टवटवीत दिसे ताजे वदनपुष्प ते राणीचे. पार होते उतरले, उभय पाहिले परस्परांना. गुणवंतीने धीरही दिला, बरे बाई वाटेल घे तुला, ठेव त्यावर विश्वास. माय बाप प्रभू आपला, तो न अवेरी कुणी कुणाला. सुखी ठेव तो लेकराला, भवताप हरून या. पाहता गुणवतीचे वदन, वरी ऐकता तिचे वचन. क्रोधित झाली राणी तत्क्षण, म्हणे आणि ती काय तूही या वेळी वेस या वेळी ऐसे शृंगार करुणी भले. हेही मला तुला का ना कळे, माझे भेटी लागुनी. वदन माझे कोमेजलेले, तुझे मात्र शृंगारलेले. काजळ डोळा ओट रंगले, आलीस काय खाजविण्या. तू सेवका मी स्वामिनी, आलीस पायरी विसरुनी. जा दूर हो तू येथुनी, नको दाखवू मुख ते. ऐसे बोलता यशोमती कष्टी झाली ती गुणवंती. नमस्कारुनी राणीप्रती मागुती गृही परतली. यशोमती म्हणे उपासी, आपले दुःखी असता मानसी. शृंगारुनी या समयासी, येणे उचित काय ते. सेवकी मर्यादा ओलांडावी, पायरी स्वतःची ओळखावी. तरी वेळेची शिक्षा करावी, हेची असे चांगले. अविवेकी तो भूपती, ऐकोनी ती स्त्री वचनोक्ती. देई शिक्षा सत्वरगती, प्रधान केला बंदिवान. नेऊन घातला करावयासी, लुठुनी नेले त्याचे घरासी. पत्नीचा राग पतीसी देता झाला शासन. पती पडला संकटात, द्रव्य राहिली घरात. तरी गुणवंती आपले व्रत ना झाली खंडित.
दृढ देवावरी विश्वास मने आहे का पुरुषोत्तम मास. मी जरी का मोडेल व्रतास तरी श्रीपती कोपला भार घालून तयावरती. सौख्य असो वा दुःख तरी न करावा दूर श्रीहरी दयावंत कृपाळू. ऐसा धरून दृढ विश्वास गुणवंती आचरे व्रतास. तूर नृपती आला घास घरास पहावयास प्रत्यक्ष. वीरबाहू आला ज्यावेळी ती बसली होती पूजास्थळी. शांत प्रसन्न मुद्रा दिसली राजे असी ते धरा. राजा विचार करी मानसी पती तिचा बंदिवासी. दुःख छटा नाहीचे मुकासी. ही कसली अवस्था हिने सुस्नात होऊनी. भाळी लेखिले कुंकुम छान वरी अलंकार लिहून कैसी नटली ती पहा. यशोमतीच बोलली सत्य शब्द न ते एकही असत्य. ही राहे सदोदित सुशोभित दुःख न हिला कालत्रय. नृप मंग क्रोधयुक्त होणे गुणवंती सहित करीत शासन. तिलाही करुणी बंदीवान ठेवले पती शेजारी. खंड पडावी तिची साधना मोडावे व्रत पूजा ध्यान. हाच हेतू राजया मना होता सुप्त त्यामागे. पती पत्नी दोघे जण जरी का होते बंदीवान तरी मानस पूजा करून नेमव्रतास चालविते. परी एके दिवशी तो प्रधान काय म्हणे पत्नी लागून. आपण करिता हरिस्मरण हरि का न सोडवी. तव गुणवंत झाले समजावीत. जे असेल प्रारब्धात ते भोगावेच लागे सत्य. कुणा कधी न कळे प्रारब्ध भोग कोणा चुकले. देव काही नाही सुटले. आपण आपले कर्तव्य भले करत राहावे सदैव. भगवंत आहे सर्व जाणता त्याची त्रिलोकी आहे सत्ता. तो निवारीला सर्व चित्ता. आपण स्वस्थ असावे ऐसे ऐकून भार्या वचन विश्वास देवावर ठेवून. स्वस्थ राहिला तो प्रधान आठवित जगदीशा. जरी नृपेक्षावे भक्ता तरी भोग लागे भगवंता. भक्ती श्रद्धा भक्ती निष्ठा मोडता बोल लागले जगतात. ऐसा विचार करून मनी सवे धावला चक्रपाणी. स्वप्नी जागृत नृपा करुणी काय सांगता झाला. वीरबाहू नृपा जाण असे म्हणावे तुझ विद्वान. तू बंदिशाले निरपराधी जण घालतेस अविवेकी. प्रधान आणिक त्यांची कांता निरपराध तो दोघे असता. बंदिवान का केले व्रता काय अपराध तयाचा. प्रधान पत्नी गुणवंती सांगे सत्कारी यशोमती. परी तुझी भार्या त्याप्रती नावे ठेविता जाहली. स्नानदान पूजा स्मरण अथवा श्रवण करी कीर्तन. जे हा मलमास लक्षुण ते पावती मम कृपा. मी स्वामी त्या मलमासाचा हा काळ बहुपुण्याचा. सश्रद्धे आचरे तयाचा उद्धार होतासे जगी. तुझ भार्या हे सांगू जाता ती झाली नावे ठेविता. मने का आठवावे भगवंता सर्व सुखी असताना. व्रताचा मान नाही राखला तरी व्रत वरी तयाला अनादर केला. म्हणून ताप भरला अंगाला आणि कष्ट पावले. गुणवंती धरून शुद्ध भाव आणि राणीच्या भेटीस्तव. मुखमंडली तेच अनुभव अभिनव होते सात्विक भावाचे. ते यशोमती पाहू न शकली कांगाळी ती तुजला केली. तू ही विवेकबुद्धी सोडली उगाश असले उभयता. पहा असता बंदिवासत ते आचरती पाहिले व्रत. खंडन त्याचे सेवित प्रिय मला ते दोघे. आता नको आणखीन उशीर करी मुक्तता त्यांची सत्वर. सर्व साक्षी मी रे मी परमेश्वर. आज्ञा माझी मान्य करी. जरी मम आज्ञेचा अनादर तरी आत्मघात ठाईचा ठाई. राजा धावती मंदिरी जाई वार्ता सांगे राणीस. शरीर तापे बहु पोळली म्हणून उपरती तिला जाहली. ती नृपास म्हणे त्यास वेळी सुटका करा दोघाची. राजा धावत बंदीशाळेत गेला जरी तो झाला पाहत. पती पत्नी उभयता स्वस्थ दंग नामस्मरणात. दोघेच्याही मुखावर तेच जळाळे अतिसुंदर. गुणवंतीचे रूप मनोहर बुलवित होते ते. शृंखला बंधनातून मुक्त करिता झाला दोघा प्रत. वरी घालुनी दंडवत क्षमादान मागत असे. दुजे दिनी दोघा प्रत सन्मानित केले दरबारात. द्रव्य त्यांचे परत देत वस्त्र अलंकार ते घे. यशोमती आली दर्शनाला. गुणवंतीने तिने धरले तिला अंगावरून हात फिरला. व्याधी गेली निघून. ते सामर्थ्य होते तपाचे तेच होते सात्विकाचे. पुण्यपत्री मलमासाचे म्हणून घडले नवलाई. ऐसे हे अधिक मास अख्यान आवेरिता काय आले घडून. त्याची केले इथे कथन श्रद्धा वाढवी यास्तव.
ई श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचा समंत गोविंदने विरचित 26वा अध्याय कोडा इति अधिक मास महात्म्य 26वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.